करवीर तालुक्यातील सांगरुळ इथल्या एका शेतकऱ्याच्या बांधावर अज्ञात व्यक्तीनं भानामती करणी करण्याच्या उद्देशानं उतारा टाकल्याचं आढळलं। निसर्गमित्र दिनकर चौगले यांनी पोलखोल केली। चौगले यांनी उतार्यावर ठेवलेल्या लिंबूचं सरबत करून प्यायले आणि नारळ फोडून खाऊन टाकला। नागरिकांनी अशा प्रकाराला घाबरू नये आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये असं आवाहनही चौगले यांनी केलंय। करवीर तालुक्यातील सांगरुळ इथले शेतकरी दिनकर शिवाजी कासोटे यांच्या शेताच्या बांधावर अज्ञात व्यक्तीनं भाताची बुट्टी, 21 लिंबू, 21 बिब्बे आणि टाचण्या मारलेली काळी बाहुली, नारळ असा उतारा ठेवला होता। ही माहिती निसर्गप्रेमी दिनकर चौगले यांना सांगण्यात आली। चौगले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। अशा प्रकारचा उतारा ठेवून कुणाचाही फायदा किंवा नुकसान होत नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं। तसंच शेतकरी दिनकर कासोटे यांच्या कुटुंबियांसोबत उतारावरील लिंबूचं सरबत करून प्याले आणि नारळ फोडून खोबरं खाण्यात आलं। नागरिकांनी असा उतारा किंवा बाहुल्या बघून घाबरून जाऊ नये, ही केवळ अंधश्रद्धा असून लोकांना भीती घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिनकर चौगले यांनी सांगितलं। आणि जो घाबरतोय त्याला त्याच्या पद्धतीने तशा पद्धतीने त्याला आत्मनात फाईल तयार होते आणि ती फाईल तयार झाली की त्याला रुकरुक लागते। रुकरुक लागली त्याच्या कुठल्याही कामावर लक्ष लागत नाही। तेव्हा ही लोकांनी ही जे काही कल्पकल्पित गोष्टी आहेत त्या लोकांनी ही विज्ञान चालू आहे, विज्ञान खरं जाणून घ्यायला पाहिजे। हे खरं आहे की खोटं आहे त्याचं बघायला पाहिजे आणि त्याचा पाठलाग करायला पाहिजे। बाबा हे सगळं खोटं आहे। हे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या अंतर्मनाला ठरवणार हे भूत हे कल्पकल्पित आहे, त्या दिवशी तुम्ही हे असला नाद काय करणारच नाही। अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर आपल्याशी संपर्क साधण्याचं आवाहनही चौगले यांनी केलंय। तसंच त्यांनी या उतार्यावरील साहित्य पेटवून देत अंधश्रद्धेला अग्नी दिला।